नमस्कार मित्रांनो, मी रुपेश. तुम्ही बघताय 45 मराठी. कधी तुम्ही विचार केलाय का? भीती आणि धैर्य यापैकी कोण जास्त ताकदवान असतं? आणि कुटुंबाची एकजूट ही खरंच अंधारातून बाहेर काढू शकते का? आज आपण घरोघरी मातीच्या चुली मालिकेमधल्या एका भागाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. जर तुम्हाला अशा प्रकारचं एज्युकेशन बेस्ड ॲनालिसिस आवडत असेल, तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सुरुवातीला ऐश्वर्या बाहेरून घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत घरात प्रवेश करते. हे दृश्य आपल्याला तिच्या अंतर्गत असुरक्षिततेची जाणीव करून देतं. सुमित्रा तिला लगेच विचारते, कुठं होतीस? इतकी घाबरलेली का आहेस? हे प्रश्न साधे वाटत असले तरी त्यामागे संशयाचं बीज दडलेलं आहे. सुमित्रा बाहेरून काळजी दाखवते, पण प्रेक्षकांना जाणवतं की ही काळजी खरी नसून ऐश्वर्याला गाफील ठेवण्याचा तिचा डाव आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे आपल्याला माणसाच्या वागणुकीतील मुखवटे समजावून सांगतं. जिथे एखादी व्यक्ती वरवर गोड बोलते पण आतून दुसरंच गणित मांडत असते. ऐश्वर्या स्वतःला वाचवण्यासाठी खोटं सांगते की ती क्लिनिकला चेकअपसाठी गेली होती. इथे आपण पाहतो की भीती व्यक्तीला खोटं बोलायला भाग पाडते आणि खोटं टिकवण्यासाठी आणखी खोट्यांचा आधार घ्यावा लागतो. सुमित्रा यावर लगेच शंका घेते आणि म्हणते पुढच्या वेळी ती सोबत येईल. हा संवाद आपल्याला शिकवतो की विश्वास नसताना माणूस दुसऱ्याच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवतो. यानंतर घडणारी घटना म्हणजे ऐश्वर्याच्या खोलीतला थरार. ती आतमध्ये जाते, लाईट लावते आणि अचानक तिथे ऋषिकेश बसलेला दिसतो. हा क्षण कथेतला टर्निंग पॉइंट ठरतो. कारण आत्तापर्यंत ऐश्वर्या प्रेक्षकांपुढे जणू धावत होती, पण आता समोरासमोर ऋषिकेश उभा राहिल्याने तिची भीती शिगेला पोहोचते. मानसशास्त्रानुसार पाहिलं तर जेव्हा आपल्याला आतून काही माहीत नसतं पण आपण लपवत असतो, तेव्हा अचानक समोर उभा ठाकलेला सत्याचा आरसा आपल्याला हादरवतो. दुसरीकडे जानकी, अवंतिका, सौमित्र यांच्यातील चर्चा खूप महत्त्वाची आहे. जानकीला प्रश्न आहे, ऐश्वर्या खरंच लताबाईंबद्दल काही सांगेल का? अवंतिका इथे प्रॅक्टिकल विचार करते. ऐश्वर्या दगडासारखी आहे, ती सहजपणे तोंड उघडणार नाही. सौमित्र मात्र आशावादी राहतो. या संवादांमधून दोन दृष्टिकोन समोर येतात. एक वास्तववादी आणि दुसरा सकारात्मक. शिक्षणाच्या नजरेतून हे आपल्याला सांगतं की एखाद्या समस्येकडे बघताना दोन्ही दृष्टिकोनांचा विचार महत्त्वाचा असतो. ऋषिकेश आणि ऐश्वर्या यांच्यामधील पुढचा संवाद आणखीनच खोल आहे. ऋषिकेश तिला स्पष्ट सांगतो की प्रॉपर्टीचे पेपर्स आता त्यांच्या हातात आहेत. इथं ऐश्वर्याचं गोंधळणं आणि उडवाउडवीची उत्तरं देणं तिचं मन हादरवून टाकतं. हे आपल्याला शिकवते की सत्तेची जागा बदलली की माणसाचं वर्तन लगेच बदलतं. ऐश्वर्या आधीपर्यंत आत्मविश्वासाने वावरत होती कारण तिच्या हातात पेपर्स होते, पण आता ते नसल्याने तिचं वर्चस्व कमी झालेलं आहे. इथला शैक्षणिक पैलू असा आहे की सत्ता आणि संपत्ती ही माणसाला खोटं धाडस देतात. सत्याशी सामना झाला की त्या धाडसाची पायाभरणी किती उथळ आहे हे स्पष्ट होतं. संवाद हा केवळ शब्दांचा खेळ नसून मानसिक दबाव टाकण्याचं एक शस्त्र आहे. ऋषिकेश याचं उत्तम उदाहरण आहे. या सगळ्या घडामोडी प्रेक्षकाला शिकवतात की जीवनात सत्य लपवलं तर ते कायमचं दडपून राहत नाही. कधीतरी ते समोर येतंच आणि जेव्हा ते येतं तेव्हा ते व्यक्तीला पूर्णपणे हादरवून टाकतं. ऐश्वर्या सुरुवातीला स्वतःला वाचवण्यासाठी उडवाउडवीची उत्तरं देते खरी, पण दबाव वाढल्यानंतर ती कबूल करते की हो, तिनेच सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे. हे कबूल करणं म्हणजे तिच्या मनात दडवलेला राग, हीन भावना आणि सूड भावना बाहेर पडणं. मानसशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोटं लपवता येत नाही, तेव्हा ती उघडपणे आक्रमक, अग्रेसिव्ह बनते. ऐश्वर्याची चिडचिड, मीच केलं, काय करणार तुम्ही, असं म्हणणं ही त्याचीच लक्षणं आहेत. यानंतर ती आपल्या नवऱ्याबद्दल, सारंगबद्दल ज्या प्रकारे बोलते ते ऐकून तिच्या मनातली कडवटता स्पष्ट होते. नंदी बैल, युजलेस, डिफेक्टिव्ह पीस अशा शब्दांमध्ये ती त्याचा अपमान करते. इथे एक मोठं धडेपुस्तक दडलेलं आहे. जेव्हा नात्यात विश्वास, संवाद आणि समानता राहत नाही, तेव्हा तिथून राग, अपमान आणि शेवटी सूड भावना जन्माला येते. ऐश्वर्या सारंगला दोष देत असली तरी प्रत्यक्षात ती स्वतःच्या निवडीवर आणि परिस्थितीवर नाराज आहे. ऋषिकेश इथे तिच्या प्रत्येक वक्तव्याला प्रतिवाद करतो. तो म्हणतो, तू घर पेटवायला निघालीस. त्याचं म्हणणं अचूक आहे, कारण ऐश्वर्याचा राग हा फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण घरावर आहे. ती जानकीवर दोष टाकते कारण तिच्या नजरेत जानकीचं हे सगळं कारण आहे. शिक्षणाच्या नजरेतून पाहिलं तर हा भाग आपल्याला ईर्ष्या आणि तुलना या दोन गोष्टींचं भयानक परिणाम दाखवतं. जानकीचं सतत कौतुक, तिचं महत्त्व आणि ऐश्वर्याला मिळालेलं दुय्यम स्थान या सगळ्याचा तिने मनात विष करून ठेवलेला आहे. जेव्हा ती म्हणते
की माझं लग्न सौमित्रशी होणार होतं, पण जानकीमुळे ते बिघडलं. तेव्हा स्पष्ट होतं की ऐश्वर्याची मानसिकता ही फक्त वर्तमानावर नाही, तर भूतकाळातील अपूर्णतेवर आधारलेली आहे. मानसशास्त्र सांगतं, जे लोक आपला भूतकाळ स्वीकारत नाहीत, ते वर्तमानातही शांत राहू शकत नाहीत. ऋषिकेश इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. तुझ्या हक्काचं तूच गमावलेलं आहेस. हे वाक्य शैक्षणिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. कारण यातून दिसतं की व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीमुळे ती स्वतःचं स्थान गमावते. बाह्य कारणं देणं सोपं असतं, पण खरा आत्मपरीक्षणाचा क्षण बहुतेक वेळा टाळला जातो. ऐश्वर्या हाच टाळाटाळ करण्याचा क्षण अनुभवत असते. माणसाला कावीळ झाली की जग पिवळं दिसतं, हा ऋषिकेशचा संवाद ह्या भागाचा सारांश आहे. इथे तो सांगतो की ऐश्वर्या सगळं आपल्याला राग, ईर्ष्या आणि सुडाच्या चष्म्यातून पाहते आहे. ही स्थिती म्हणजे परसेप्शन बायस. जेव्हा माणूस आपल्याला हवं तसं जगू पाहतो, हवं तसं जग पाहतो, सत्य जसं आहे तसं नाही. शेवटी ऐश्वर्या जानकीविषयी द्वेष ओतते. "आत्ता मी तिला एकटी पाडेन." हे वाक्य ऐकून जाणवतं की तिचा संघर्ष हा प्रॉपर्टी किंवा अधिकारांपुरता मर्यादित नाही, तर तो ओळख आणि स्वीकृती या भावनांशी जोडलेला आहे. ती सतत मान्यता हवी म्हणून लढते, पण मान्यता न मिळाल्याने ती विध्वंसक मार्गावर चालते. या प्रसंगामधून आपल्याला हे धडे मिळतात की राग आणि ईर्ष्या ही नाती आणि घर दोन्ही उद्ध्वस्त करतात. भूतकाळाला दोष देणं थांबवलं नाही, तर वर्तमान सुधारत नाही. सत्ता, पैसा आणि मान्यता यांचा खेळ माणसाच्या नातेसंबंधांवर परिणाम करतो. आत्मपरीक्षण न करता इतरांना दोष देणं म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेणं. ऋषिकेश सुरुवातीला ऐश्वर्याला स्पष्ट वॉर्निंग देतो. जानकीला एकटं पाडण्याची भाषा केलीस तर खबरदार. हे वाक्य महत्त्वाचं आहे, कारण यातून एक गोष्ट समजते की संरक्षण आणि नात्याची बाजू घेणं ही जबाबदारीची खूण असते. माणूस आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी किती ठाम उभा राहतो हे त्याच्या शब्दांमधून जाणवतं. ऐश्वर्या मात्र या थेट प्रश्नावर टाळाटाळ करते. लताबाईंबद्दल बोलताना ती चक्क म्हणते, मेलेल्या माणसांना लपवून ठेवण्यात काय पॉईंट आहे ऋषिकेश दादा? हे तिचं वाक्य म्हणजे खरे सांगायचं नको म्हणून केलेली मनोवैज्ञानिक खेळी आहे. शिक्षणाच्या नजरेतून याला पाहिलं तर डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणतात. जेव्हा सत्य सांगणं धोकादायक असतं, तेव्हा माणूस उलट दुसर दिशाभूल करणारे उत्तर देतो. दुसरीकडे जिथे लताबाई आणि आणखीन एक मुलगी बंदिस्त असते, तिथे आपल्याला भीतीच्या वातावरणात माणसाचं वर्तन दिसतं. ती मुलगी घाबरलेली असते, तो माणूस क्रूर आहे असं म्हणते आणि लताबाई पुढाकार घेत आपल्या मनाला हिंमत देतात. तरी तिला भीती वाटायची काही कमी होत नाही. यातून शिकवण मिळते की भीतीने माणूस कृतीपेक्षा निष्क्रियतेकडे झुकलेला असतो. पण लताबाईंचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न आपल्याला सांगतो की आशा आणि धैर्य भीतीपेक्षा जास्त ताकदवान असतात. ऋषिकेश ऐश्वर्याला वारंवार सांगतो की आम्हाला माहीत आहे लताबाई जिवंत आहेत, याचा अर्थ तो तिच्या खोटेपणाला बळी पडत नाही. मानसशास्त्र सांगतं की सत्यावर विश्वास ठेवणं ही संकटातून बाहेर पडण्याची पहिली पायरी असते. त्यानंतर जानकी, अवंतिका आणि सौमित्र यांचा संवाद. जानकीला भीती वाटते की आई खरंच ऐश्वर्याच्या ताब्यात असेल तर तिला काही होईल का? ही भीती अगदी नैसर्गिक आहे. पण अवंतिका आणि सौमित्र तिला सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करतात. नेहमी तूच सांगतेस ना वहिनी पॉझिटिव्ह राहा म्हणून, आता तूच निगेटिव्ह झालीस तर? असं सौमित्रचं म्हणणं हे समूहात सकारात्मकता टिकवण्याचं महत्त्व शिकवतं. संकटात एक जरी माणूस खचला तरी बाकीचे जर त्याला उभं करत असतील तर आशा टिकून राहते. ऋषिकेश नंतर जेव्हा परततो तेव्हा तो म्हणतो, तिला घाबरवून आलो, पण तिने काही सांगितलं नाही. तरीही जानकी, अवंतिका आणि सौमित्र यांना खात्री असते की ऐश्वर्या खोटं बोलते आहे. ही खात्री आहे, पण का ते बघा. कारण त्यांनी तिचं आधीचं वर्तन, तिच्या चेहऱ्यावरचे भाव, तिचं विचित्र वागणं सगळं नीट निरीक्षण केलंय. इथे धडा असा आहे की बोलण्यापेक्षा वागणं, नॉन व्हर्बल क्यूज, माणसाबद्दल जास्त सत्य सांगतं. अवंतिका पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा विचार मांडते, पण ऋषिकेश म्हणतो पुरावे नाहीत, उलट धोका वाढेल. हा भाग म्हणजे कायद्याचा वापर करण्यापूर्वी धोरणात्मक विचार आवश्यक असतो हे दाखवतो. प्रत्येक गोष्टीत उतावळेपणा नको, तर परिस्थितीचं गणित बघून निर्णय घ्यावा लागतो. शेवटी ऋषिकेश जानकीला धीर देतो. आत्तापर्यंत तूच म्हणत होतीस ना की तुझी आई जिवंत आहे आणि आता तूच धीर सोडू लागलेली आहेस. हे वाक्य मोठं आहे, कारण यातून समजतं की कधीकधी आपल्या स्वतःच्या विश्वासाला दुसऱ्यांनी आपल्याला परत आठवून द्यावं लागतं. दरम्यान बंदिस्त ठिकाणी लताबाई आणि ती मुलगी त्यांच्या अपहरणाच्या अनुभवाबद्दल बोलतात. आपण एकट्या होतो म्हणून त्याने आपल्याला लक्ष्य केलं. हे वाक्य शिकवून जातं की कमजोरी ही गुन्हेगारासाठी संधी बनते.
म्हणूनच जीवनात सजग राहणं, स्वतःला एकटं न पडू देणं हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. आत्ता इथूनही काही मोठे शैक्षणिक धडे स्पष्ट होतात बघा. भीतीवर मात करण्यासाठी आशा आणि धैर्य लागतं. सत्यावर टिकून राहिलं तर खोटं उघडं पडतंच. सकारात्मक विचार समूहाला उभं ठेवतो. कायद्याचा वापर करण्यासाठी योग्य वेळ आणि पुरावा आवश्यक असतोच. कमजोरी दाखवल्यास धोका वाढतो, म्हणून सजग राहणं गरजेचं असतं. सुरुवातीला सौमित्र आणि अवंतिका जानकीला आधार देतात. सौमित्रचे संवाद इथे फॅमिली सपोर्ट सिस्टम या संकल्पनेवर प्रकाश टाकतात. तो सांगतो की कुटुंब म्हणजे केवळ एकत्र राहणं नाही, तर कठीण प्रसंगात एकमेकांसाठी खंबीरपणे उभं राहणं आहे. या आयुष्यात संकट आली तरी एकजुटीने उभं राहिल्यास मानसिक बळ मिळतं आणि समस्या सोडवणं सोपं होतं. यानंतर लताबाई आणि तिच्यासोबत असलेल्या मुलीचा प्रसंग आपल्याला मानसशास्त्र आणि धैर्य या दोन पैलूंकडे घेऊन जातो. ती मुलगी भीतीने मागे हटते कारण तिला शस्त्रधारी लोकांची भीती वाटते. इथे मानवी मनाची नैसर्गिक प्रतिक्रिया दिसते. भीतीमुळे निर्णय क्षमता कमी होते, पण लताबाईंचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्या सांगतात की सततच्या भीतीत राहण्यापेक्षा एकदा धाडस करून प्रयत्न करणे श्रेयस्कर आहे. हे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट या शैक्षणिक धड्याशी जोडता येईल. कधीकधी जोखीम घ्यावीच लागते, कारण निष्क्रिय राहिल्यास परिस्थिती कधीच सुधारत नाही. लताबाईंचे वाक्य हे असं, आपण किती दिवस बंदिस्त राहणार आहोत, हे प्रोॲक्टिव्ह माइंडसेटचे उदाहरण आहे. विद्यार्थ्यांना इथून शिकवण मिळते की अडचणी आल्या की आपण फक्त तक्रारी करत बसायचं नाही, तर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घ्यायचा असतो. दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकीची बाजू आपल्याला स्ट्रॅटेजी आणि पेशन्स शिकवते. ऐश्वर्याविरुद्ध कोणताही पुरावा नसताना पोलिसात तक्रार करण्यापेक्षा सावध राहणे योग्य ठरते. हे शिकवते की घाईघाईने घेतलेले निर्णय अनेकदा परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करतात. अखेरीस या संपूर्ण भागामधून विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे धडे मिळू शकतात. कुटुंबाची एकजूट ही सर्वात मोठी ताकद असते. भीतीमुळे आपली प्रगती थांबते, पण धैर्याने विचार केला तर उपाय नक्की मिळतो. अडचणींवर मात करण्यासाठी प्रोॲक्टिव्ह अप्रोच आवश्यक आहे. प्रत्येक लढाईमध्ये शारीरिक ताकद नाही, तर मानसिक धैर्य आणि योग्य स्ट्रॅटेजी महत्त्वाची असते. मालिकेच्या आजच्या भागाचा शेवट प्रेक्षकांना उत्सुक ठेवतो. लताबाई खरोखर धैर्याने त्या गुंडांचे 2 हात करू शकतील का? आणि ऋषिकेश व कुटुंबाला त्यांच्या शोधात यश मिळेल का? हे पुढील भागात बघायला मिळेल. तर मित्रांनो, आजच्या 3 सप्टेंबर 2025च्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भीती कशी मनाला कैद करते, पण धैर्य आणि एकता ही अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून एकजूट व्हायला विसरू नका.